एवढे खुसखुशीत होतात की तोंडात टाकताच विरघळतील. तळणीचे असले तरी हे अजिबात तेलकट होत नाहीत आणि करायलाही खूप सोपे. 8 ते 10 दिवस आरामात टिकतात आणि बाप्पाचा आवडता हा नैवेद्य आहे. त्यामुळे संकष्टीच्या निमित्ताने आज मी केलेले आहे तळणीचे मोदक. सर्वप्रथम मी पीठ मळून घेणार आहे. इथे एक भांडं घेतलंय पीठ मळण्यासाठी. यात 1 कप मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आहे. रवा आपल्याला बारीक घ्यायचा आहे. बारीक रवा नसेल तर मिक्सरला थोडासा बारीक करून घ्यायचा आहे जाडा रवा. आणि त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करायचं आहे. याला आपल्याला मोहन टाकायचं आहे कडकडीत तुपाचं किंवा तेलाचं. मी तूप गरम करायला ठेवलं होतं, ते चांगलं कडकडीत तापले. आता हे कडकडीत तुपाचं मोहन आपल्याला याच्यात ओतायचं आहे आणि मग चमच्याने असं हलवायचं आहे, मिक्स करायचं आहे, कारण ते गरम आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्या हाताने ह्याला हे मोहन आपल्या ह्या सगळ्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळ्या पिठाला मोहन हे लागलं पाहिजे असं चोळायचं आहे. अशी मूठ बांधली की ती मूठ आली पाहिजे पिठाची, म्हणजे आपलं मोहन हे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता यात थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. आपल्याला घट्ट पिठाचा गोळा तयार करायचा आहे. खूप सैलसर पीठ इथे नाही मळायचं आहे. पुरीपेक्षा थोडंसं घट्ट, पुऱ्या जशा आपण बनवतो घट्ट पिठाच्याच बनवतो तसंच हे पुरीपेक्षा थोडंसं घट्ट. त्यामुळे आपल्याला एकदम पाणी नाही ओतायचं आहे, थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे. मी ते 1 कप पाणी घेतलं होतं, पण अगदी थोडं थोडं करून हे मी मळत जाते. जशी मला गरज वाटते पाण्याची तसंच मी थोडं थोडं करून ओतलं ह्याच्यामध्ये पाणी आणि छान असा सॉफ्ट गोळा तयार केला आहे, पण घट्ट. व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे. आता याला आपण कमीत कमी 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवून देऊया, म्हणजे यात आपण जो रवा टाकला होता तोही छान असा भिजला जाईल आणि फुलला जाईल. आता पीठ मुरेपर्यंत आपण याचं सारण तयार करूया मोदकाचं. मी एक कढई ठेवली आहे तापायला. कढई छान तापली की यात आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की त्यातच आपल्याला घालायची आहे 1 चमचा खसखस. खसखसने मोदकाचं सारण खूप चवीला छान होतं, त्यामुळे मी 1 चमचा याच्यात खसखस घालणार आहे, छोटा चमचा. खसखस थोडंसं तुपामध्ये परतायची आणि मग लगेचच आपण यात घालायचं आहे खोवलेलं ओलं खोबरं. यात मी 1 अख्खा नारळाचं ओलं खोबरं खोवून ठेवलं होतं, ते घालायचं आहे आणि मग थोडंसं परतायचं आहे ओलं खोबरं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. मध्यम आचेवरतीच हे सारण तयार करायचं आहे, जेणेकरून खोबरं करपलं नाही जाणार. तर थोडंसं परतून झालं आहे खोबरं की लगेचच आपल्याला यात 1 वाटी चिरलेला गूळ घालायचा आहे, चिरलेला किंवा किसलेला. मध्यम आचेवरती व्यवस्थित परतायचं आहे, म्हणजे गूळ हा लवकर विरघळेल आणि खोबरंही जास्त करपलं जाणार नाही आणि सारण चांगलं असं रसरशीत तयार होईल. मोदकासाठी सारण हे रसरशीतच असावं, खूप जास्त सुकं नाही करायचं आहे. एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला सारण नाही बनवायचं आहे. मध्यम आचेवरती हा गूळ सगळा विरघळला की थोडंसं त्याचं पाणी आटलं पाहिजे. आता हा व्यवस्थित परतून झाला आहे, त्याचं पाणीही आटलं आहे. मी आता याच्यात काजू बदामचे काप घातलेत आणि वेलची पावडर घालायची. वेलची पावडर घालून झाली की ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा चांगल्या मिक्स करायच्या आहेत, परतायच्या आहेत. 2 मिनटापेक्षा जास्त वेळ आता आपल्याला परतायचं नाही आहे, जेणेकरून सारण आपलं सुकं सुकं नाही होणार. जसं आपल्याला हवं आहे रसरशीत तसंच तयार होईल. व्यवस्थित असं परतून झालं की हे सारण आपल्याला एका ताटात काढून ठेवायचं आहे थंड करण्यासाठी. आपलं हे मोदकाचं सारण आता तयार आहे. आता फ्लेम आपल्याला ऑफ करायची आहे. मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आपण जे पीठ मुरत ठेवलं होतं ते आपण बघूया. आता त्याच्या पुऱ्या लाटायला घ्यायचे आहेत. हे पीठ छान असं फुललं आहे, चांगलं नरम पडलं आहे. आता ह्याला आपण पुन्हा 1-2 मिनटासाठी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. हे पीठ जर आपल्याला कडक वाटत असेल तर थोडंसं पाणी घेऊन आपण पुन्हा चांगलं मळू शकतो, पण आता हे व्यवस्थित झालेलं आहे. याच्यामध्ये पाण्याची गरज मला वाटत नाही आहे, त्यामुळे मी पाणी नाही लावणार आहे. हे असंच हाताने पुन्हा थोडंसं मळून घेणार आहे. आता ते मळून झाले. मी आता ह्याची एकच मोठी चपाती करणार आहे. आपण याऐवजी छोट्या छोट्या गोळे करून त्याच्या एक पुऱ्या पण लाटू शकतो. जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल तसं करायचं आहे. एकच मी मोठी चपाती बनवणार आहे, मग त्याच्या अशा पुऱ्या पाडणार आहे. म्हणजे सगळ्या पुऱ्या आधीच पाडून झाल्या की मोदक बनवायला ते इझी होईल आणि फटाफट होतील ते. म्हणून एकच अशी मोठी चपाती, पातळ अशी चपाती आपल्याला करायची, खूप जाडसर नाही करायची, जेणेकरून आपले मोदक छान असे खुसखुशीत होतील, कुरकुरीत होतील. म्हणून जेवढं शक्य तेवढं आपल्याला ही पातळ पुरी लाटायची आहे. मी सगळ्या अशा पुऱ्या बनवून ठेवल्या आहेत. आता आपण जे सारण थंड करायला ठेवलं होतं ते छान असं थंड पण झालं आहे. आता आपण एक पुऱ्या घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्यांमध्ये
1 ते 1.5 चमचा आपल्याला सारण भरायचं आहे आणि मग त्याच्या मोदकाच्या जशा कळ्या पडतो जितक्या होईल तितक्या जवळ पाडायचे आहेत, म्हणजे मोदक असा छान सुबक आणि दिसायला खूप सुंदर दिसतो. म्हणून जवळ जेवढ्या जमतील तेवढ्या जास्त आपल्याला याच्या कळ्या पाडायच्या आहेत मोदकाला, म्हणजे ह्या पुऱ्यांना त्यांना कळ्या पाडायच्या आहेत आणि मग असं जवळ करून त्याला जॉईंट करायचं आहे. याची तोंडं व्यवस्थित आपल्याला दाबायची आहेत, जेणेकरून आपण तेलामध्ये तळू तेव्हा ते ओपन नाही होणार. म्हणून हे आपल्याला चांगलं दाबून घ्यायचं आहे. छान असा सुबक मोदक तयार झालेला आहे. आपण अशाच प्रकारे सगळे मोदक बनवून ठेवलेत. आता एक कढई ठेवले गरम करायला. त्या कढई तापली की त्याच्यात तेल ओतायचं आहे तळण्यासाठी. तेलही चांगलं तापवायचं आहे आपल्याला, खूप जास्त तापवायचं नाही, मध्यम आचेवरतीच तेल तापवायचं आहे. तेल चांगलं तापलं की मग एक एक करून आपल्याला मोदक या गरम तेलामध्ये सोडायचं आहे आणि मध्यम ते लो आचेवरतीच आपल्याला सगळे मोदक हलक्या हाताने परतत राहायचं आहे. त्याच्यावरती हवं तर थोडंसं झाऱ्यानेच तेल ओतत राहायचं आहे आणि अगदी खरपूस याला तळून घ्यायचे. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळायचे आहेत मोदक. टाकल्या पटकन हलवायचं नाही आहे. थोडं आपल्याला तेल त्याच्यावर ओतायचं आहे. एका बाजूने व्यवस्थित तळून झाले की हलक्या हातानेच आपल्याला त्याला पलटायचं आहे आणि दोन्ही बाजूने छान असा सोनेरी रंग आला की चांगलं तेल निथळायचं आहे झाऱ्यामध्ये आणि मग मोदक हे काढायचे आहेत एखाद्या ताटामध्ये. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे आणि मग एका ताटामध्ये काढायचे आहेत. आजच्या तळणीच्या मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.